हाय गाईज, गुड मॉर्निंग. तर आज होती रामनवमी. सो सर्वांना हॅपी रामनवमी. अच्छा, तर कॉलेजला सुट्टी होती, ऑफिसला पण सुट्टी होती. सो म्हटलं ठीक आहे, आता आज घरामध्ये जास्त स्पेंड करूयात टाईम. तर सकाळी-सकाळी म्हटलं स्वयंपाक आवरून घेऊ. पण आज आई आणि मी सोबत पोळ्या करत होतो. दरवेळेस हां, मला माहिती आहे दरवेळेस मीच तुम्हाला क्लिप दिसते पोळ्या करताना. बट ॲक्चुअली आज आई करत होती आणि मी शेकत होती. बरं, तर सकाळचं सर्व काही आवरून दुपारी आम्ही मस्त बसलेलो होतो आणि ॲक्चुअली एक गोष्ट सांगायची होती. आईने खूप दिवसाआधी कूलर घेऊन ठेवलेला होता. सो त्याचा काही अनबॉक्सिंग करायचा मुहूर्त लागत नव्हता. आईचं म्हणणं होतं, की खूप गरमी वाढल्यानंतर आपण त्याला ओपन करूयात. बट फायनली आम्ही दुपारी सर्व काही असं बसल्या-बसल्या विचार करायला लागलो, की आज रामनवमी आहे आणि फायनली त्याचं उद्घाटन करूनच देऊ आपण. मग काय असे काम तर आम्हाला पहिले जमतात नाही का. अनबॉक्सिंग करायची पहिल्यापासून सवय आहे मला. सो मग मी अनबॉक्सिंग करायला लागले. त्याच्यानंतर त्याचे काही पार्ट्स फिक्स करायचे होते. सो मी तेच करत होती आणि हे काम मी माझ्या पप्पाकडनं शिकलेले बाबा. बरं, तर कूलरची हवा घेता-घेता मी तर झोपून घेतलं होतं. दुपारी आराम केलेला. त्यानंतर इव्हनिंगला थोडाफार स्टडी करायला लागले. बिस्किट एन्जॉय केलेला आणि मध्येच मग पाहुणे आलेले. त्यांच्यासोबत असा वार्तालाप करावा लागला. म्हणजेच मावशीची सासू आल्या होत्या. सो त्यांच्यासोबत मी इथे बोलत होते. बाय द वे मी स्टडी करत होती, पण मग ते मध्येच असं आल्यानंतर मला थोडासा स्टॉप घेऊन त्यांच्याशी थोडंसं बोलून चालून त्याच्यानंतर अभ्यासाला बसावं लागलं परत. बरं, तर सध्या नाशिकमध्ये जरा काही वेगळीच सिच्युएशन चालू आहे पेट्रोलबद्दल. सो मीही विचार केलेले का नाही रिस्क घ्यायचा नाही. पेट्रोल भरलेलं बरं राहील. सो मी रात्री गेलेले, पेट्रोल भरून आलेले आणि बापरे! गर्दी तर तुम्ही बघूच शकता, बट स्टिल कसंमसं करून मी माझं काम करून घेतलेलं आहे. बस मग असा होता माझा आजचा दिवस. भेटूयात उद्याच्या व्लॉगला. बाय बाय. गुड नाईट.